न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघ यांच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त तथा संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांचे केंद्र शासनाचे जून 2025 आणि राज्य शासनाचे जुलै 2025 पासून आजपर्यंतचे मानधन देण्यात यावे। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। दिवाळी बोनस देण्यात यावा। थकीत असलेले मानधन त्वरित देण्यात यावे। आशा स्वयंसेविकांना ॲपची सक्ती करू नये। सेवानिवृत्तीचे वय 65 करावे। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वेतन चिठ्ठी द्यावी। आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदल्याची रक्कम थकबाकीसह द्यावी। पालघर, जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना बेकायदेशीर कमी केले आहे, त्यांना पूर्ववत करावे। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना किरकोळ रजा आणि आजारपणाची रजा मंजूर करावी, अशा मागण्या कळविण्यात आल्या आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने सांगण्यात आले। न्यूज सुपर वन साठी समीर शेख, मुंबई।